मित्रांनो, आपल्या कापसामध्ये वहाड या ठिकाणी भरपूर होत आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी शेंडा हे खुडून टाकावा, कारण या माध्यमामधून जे अन्नद्रव्ये वरी जात आहे त्यासाठी हे शेंडा खुडणं खूप गरजेचं आहे। कारण यामध्ये अशा बोंडाचं रूपांतर झालं पाहिजे। हे बघू शका, एकत्रित हे जे लागतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 यामध्ये भरपूर अन्नद्रव्य होईल आणि उंचीही कमी होईल, त्यामुळे याचा फायदा होईल। धन्यवाद। मित्रांनो, आपल्या कापसामध्ये वहाड या ठिकाणी भरपूर होत आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी शेंडा हे खुडून टाकावा, कारण या माध्यमामधून जे अन्नद्रव्ये वरी जात आहे त्यासाठी हे शेंडा खुडणं खूप गरजेचं आहे। कारण यामध्ये अशा बोंडाचं रूपांतर झालं पाहिजे। हे बघू शका, एकत्रित हे जे लागतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 यामध्ये भरपूर अन्नद्रव्य होईल आणि उंचीही कमी होईल, त्यामुळे याचा फायदा होईल। धन्यवाद।